नाशिक शहरात 14 एप्रिलच्या रात्री धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जुन्या भांडणाच्या कुरापतीतून शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख सुयश पाटील यांच्यावर दत्त चौक परिसरात कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार पाटील हे त्यांच्या सप्तशृंगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कार्यालयाबाहेर दुचाकीवर बसले असताना पाठीमागून अचानक हल्लेखोरांनी धाड टाकली. पंकज सोनोने, विजय कांची, वैभव निकम यांच्यासह 4 ते 5 जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करत पाटील यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. हल्ल्यानंतरही आरोपी थांबले नाहीत. त्यांनी पाटील यांच्या कार्यालयाची तोडफोड करत परिसरात दहशत माजवली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हल्ला पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमी पाटील यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बंदोबस्त वाढवला असून रात्री उशिरा काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात हा हल्ला जुन्या वादातून झाल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे सुयश पाटील हे नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार होते. त्यामुळे या हल्ल्याला राजकीय रंग चढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, अंबड.